नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. हे संपूर्ण विश्व भगवंताने व्यापलेले आहे. चराचरात तोच आहे, सजीवातही तोच आहे व निर्जीवातही तोच आहे. आपण सारेच त्या एकाच आत्मतत्वाने बांधलेले आहोत. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या चैतन्याने भरलेली आहे. म्हणूनच तर हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी एका निर्जीव भिंतीला चालायला लावले व एका रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. त्यामुळे आपली जेथे जेथे नजर जाईल, जेथे जेथे मन जाईल, त्या ठिकाणी भगवंताचे निजरूप आहे. म्हणूनच आपण म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. पण यासाठी श्रद्धायुक्त दृष्टी हवी. नजर सगळ्यांनाच असते, पण श्रद्धायुक्त नजर ही एक वेगळीच गोष्ट आहे. जगात बहुसंख्य माणसांना डोळे नावाचे दिसण्याचे इंद्रिय असते, पण पाहण्याचे नसते. दिसणे ही सहज प्रक्रिया असते, तर पाहण्यामागे काहीतरी हेतू असतो. बुद्धी असते व श्रद्धाही असते. याचाच अर्थ असा की बाकीच्या लोकांना दिसत असले तरी पाहता येत नाही, म्हणजे नेमके काय पाहावे ते कळत नाही. जन्मापासून त्यांना आपली आई दिसते, पण तिचे वात्सल्य पाहता येत नाही. अशा लोकांना डोळे असतात, पण दृष्टी असत नाही. अशी माणसे अभागी असतात. समर्थ म्हणतात, अशी दृष्टीहीन माणसे देवळात गेल्यावर त्यांना भगवंत दिसत नाही, तर त्यांना फक्त दगडच दिसतो. दगडातले देवत्व त्यांना दिसत नाही. या सृष्टीचा निर्माता, आपला तारणहार, तो प्रत्यक्ष भगवंत सगुण रूप होऊन तो या मूर्तीत आहे हे त्याला कळतच नाही. त्याऐवजी तो म्हणतो, हा फक्त दगडच आहे, कारण त्याची तशी दृष्टी नाही. तो अभागी आहे असे समर्थ म्हणतात. कारण भाग्य समोर असूनही ज्याला त्याचा लाभ घेता येत नाही, तो अभागी, कमनशिबी. नाहीतर त्याला दुसरे काय म्हणणार? अशा माणसाला श्रद्धायुक्त अंतःकरण नसते. भगवंत हा श्रद्धेचा विषय आहे, बुद्धीचा नाही, तसेच तर्काचाही नाही किंवा वादविवादाचाही नाही. त्यासाठी अंतःकरणात भाव पाहिजे. भावाचाच अभाव असेल तर त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही व त्याच्या गाठीला पुण्यही बांधले जाणार नाही. व या अभावामुळे किंवा अश्रद्धेमुळे तो शाश्वत धनाला मुकणार आहे. जो आनंदाचा ठेवा आहे, जे आपले कल्याणकारी असे धन आहे, ते त्याला कधीच मिळणार नाही. ते त्याच्या ताब्यात येणार नाही. यासाठी प्रत्येकाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने व भावपूर्ण दृष्टीने भगवंताकडे पाहावे, म्हणजे त्याला शाश्वत आनंदाचा ठेवा सापडेल व त्याच्या जीवनाचे सार्थक होईल, असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.